सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण हा मुद्दा कुठे बघतोय तर हा मुद्दा आपण सुरू केलाय की प्रेरणा संघर्षाचे प्रकार, टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट। मग प्रेरणा संघर्षाच्या प्रकाराचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं आणि हे 4 प्रकारामध्ये प्रेरणा संघर्षाचं जे वर्गीकरण केलंय हे वर्गीकरण कर्ट लेविन ह्या मानसशास्त्रज्ञाने केलं। मग प्रेरणा, मोटिवेशन, थोडंसं पाठीमागे जातो, प्रेरणा आपण बघायचं आणि त्यानंतर मग प्रेरणा संघर्षाच्या ह्या प्रकाराकडे जाऊ। प्रेरणा काय आहे, मोटिवेशन काय आहे, तर तुम्हाला कुठलंही कार्य करण्यासाठी चालना देणारा जो घटक असतो, कार्य प्रवृत्त करणारा जो घटक असतो त्याला आपण प्रेरणा म्हणून ओळखलं जातं। मोटिव्ह, टू इन्स्टिंक्ट मोटिव्ह, तुम्हाला कुठल्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये पेटविणारा घटक, उद्दीपित करणारा घटक जो असतो त्याला आपण प्रेरणा म्हणून ओळखलं जातं। आणि मग ह्या प्रेरणेकडे ज्या वेळेला आपण जातो, प्रेरणा हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्या प्रेरणेमुळेच आपल्याला व्यक्तिविकास किंवा व्यक्तिमत्व विकास ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या होताना दिसून येत असतात। मग ह्या प्रेरणेमध्ये 2 गोष्टी, 2 घटक, आवडीच्या घटकामध्ये ज्यावेळेला काहीतरी संघर्ष निर्माण होतो किंवा ह्या प्रेरणेमध्ये काहीतरी अडथळे येतात त्यावेळेला व्यक्तीच्या ठिकाणी काहीतरी संघर्षयुक्त परिस्थिती निर्माण होते आणि तिथं प्रेरणा संघर्ष निर्माण होतो असं म्हणायला काही हरकत नाही। मग ह्या प्रेरणा संघर्षाकडे ज्यावेळेला आपण येतो तर कर्ट लेविन यांनी प्रेरणा संघर्षाचे 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलंय। त्यापैकी पहिला प्रकार आहे अप्रोच कॉन्फ्लिक्ट, प्रगमन संघर्ष। दुसरा प्रकार आहे अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, वर्जन संघर्ष। मग आता ह्या अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट कडे ज्यावेळेला आपण जातो, आता ह्या कॉन्फ्लिक्ट वर्जन संघर्ष। तिसरा प्रकार आहे प्रगमन संघर्ष, अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट। आणि चौथा प्रकार आहे डबल अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट, द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष। आता मला असं वाटतं 1 बाय 1 आपण जाऊया आणि प्रत्येकाची 2-2 उदाहरणं बघूया, मग ती संकल्पना तुमच्या थोडीशी लक्षात येईल। सगळ्यात महत्त्वाचा भाग किंवा पहिला होता अप्रोच कॉन्फ्लिक्ट। अप्रोच थोडंसं चेहऱ्यावरती बेसिक इमोशन्स ज्यावेळेला आपण बघतोय, अप्रोच कॉन्फ्लिक्ट, प्रगमन, आकर्षक संघर्ष, जवळ येणं संघर्ष, आवड संघर्ष। मग ह्या प्रगमन संघर्षाकडे येत असताना एक सिंबॉलिक स्वरूपाची डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ केली। त्या डायग्राम कडे जर समजा आपण बघितलं तर या ठिकाणी असं कन्सिडर करा की हे तुम्ही स्वतः आहात आणि तुम्ही स्वतः असताना 2 सारख्याच गोष्टी, सारखेच घटक तुम्हाला आवडतात, सारख्याच तीव्रतेचे, सारख्याच मूल्याचे, सारख्याच प्रतिष्ठेच्या 2 वस्तू, 2 घटक आवडीच्या वेळेला तुमच्या ठिकाणी जो संघर्ष निर्माण होतो त्याला आपण प्रगमन संघर्ष म्हणून ओळखलं जात असतं। आता या प्रगमन संघर्षाकडे एक साधं उदाहरण देतो की तारुण्यावस्थेतल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे उदाहरण थोडंसं निश्चित विचार करायला लावणार आहे। जसं तुम्ही 10वी पास आउट झालात आणि 11वीला तुम्हाला कुठल्या तरी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, मग 11वीला महाविद्यालयात प्रवेश घेत असताना 2 महाविद्यालय तुमच्या नजरेसमोर असतात आणि मग त्या 2 महाविद्यालयातनं कुठल्या महाविद्यालयात मी प्रवेश घ्यावा, दोन्ही महाविद्यालय तुमच्या दृष्टिकोनातून 11वी कॉलेजला जायचंय, कॉलेज काहीतरी वेगळं असतं, दोन्हीही महाविद्यालय अप्रोच प्रगमन। समजा हे XYZ कॉलेज असेल आणि ABCD कॉलेज असेल, हे दोन्ही कॉलेज
तुम्हाला खूप छान पद्धतीनुसार आवडतात, चांगले आहेत, परंतु दोन्हीपैकी कुठल्या कॉलेजमध्ये मी प्रवेश घ्यावा यासाठी तुमच्या ठिकाणी निर्माण होणारा जो संघर्षाचा प्रकार असतो त्याला आपण प्रगमन संघर्ष म्हणून ओळखलं जात असतं. आता याच्यानंतर दुसरं एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ आता हे अगोदर दिलेले उदाहरण हे क्लासमधल्या एखाद्या मुलीच्या संदर्भात असेल, तिच्या संदर्भात, नम्रताच्या संदर्भात हा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. आता आपण दुसरं एखादं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ आपल्या क्लासमधला मयूर आहे का लेक्चरला? मयूर शिंदे, ओके, हरकत नाही, ठीक आहे. पुढचं उदाहरण घेऊ आपण. पुढचं उदाहरण आहे प्रगमन संघर्षाच्या संदर्भानुसार की आपल्या एखाद्या तरुणाला विवाह करायचा आणि विवाह करत असताना दोन स्थळं आली, दोन मुलींची स्थळं आली. सद्य परिस्थितीमध्ये विवाह ही थोडीशी अशक्य गोष्ट झाली आणि अशा परिस्थितीमध्ये दोन मुलींची स्थळं आली. दोन्ही मुली त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या स्टेटसच्या दृष्टिकोनातून अनुकूल आहेत, चांगल्या आहेत, सुशिक्षित आहेत, हुशार आहेत किंवा सौंदर्याच्या दृष्टिकोनातून देखील अनुकूल आहेत. मग ह्या दोन स्थळांपैकी कुठलं स्थळ निवडावं याच्या संदर्भात, म्हणजे त्याला फॅमिली काहीतरी वेळ देते, 2 दिवसाचा कालावधी तुझ्याकडे आहे आणि या दोनपैकी कुठलं तरी एक स्थळ आपल्याला निवडायचं. आणि मग ज्या वेळेला दोनपैकी एक स्थळ निवडण्याचा जो काही संघर्ष त्या मुलाच्या ठिकाणी निर्माण होतो, काही वेळेला तो ते 2 फोटो घेऊन आपला एकटाच त्याच्या रूम मध्ये असतो, कुठला चांगला काय चांगला व्हॉटेवर, म्हणजे अशा पद्धतीनुसार त्याची जी विचारसरणी असते तेव्हा त्याच्या ठिकाणी देखील प्रगमन संघर्ष निर्माण होतो असं म्हणायला काही अर्थ नाही. असं तर होऊ शकत नाही ना की दोन्ही आवडलेल्या मुली, म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, 2 सारख्या तीव्रतेच्या, सारख्या प्रतिष्ठेच्या गोष्टी असतात आणि दोन्हीपैकी कुठली तरी एकच गोष्ट ही निवडणं ज्यावेळेला आपल्याला कंपल्शन असतं त्यावेळेचा संघर्ष हा प्रगमन संघर्ष असतो. म्हणजे काही वेळेला दुसरं एखादं उदाहरण ज्यावेळेला आपण बघतो, एखाद्या मुलीला काहीतरी ड्रेस घ्यायचा आहे आणि ती मार्केटमध्ये गेली. मार्केटमध्ये गेल्यानंतर तिला 2 ड्रेस आवडले सारख्याच कॉस्टचे, आणि त्या मुलीसोबत जर समजा तिचे बाबा असतील, तिचे वडील असतील, तर वडील त्या मुलीच्या इमोशन्स बघून एखाद्या वेळेला वडील काय म्हणतात, ठीक आहे बेटा दोन्ही घेऊन टाक. इथे कॉन्फ्लिक्ट निर्माण होण्या अगोदरच तो कॉन्फ्लिक्ट तुमचा मर्ज झालेला असतो, संपुष्टात येतो. परंतु असे 2 घटक की त्या 2 पैकी कुठला तरी एकच घटक आपल्याला निवडायचा आणि एक घटक आपल्याला टाळायचा. त्याच्यामध्ये खूप चांगल्या आवडीच्या गोष्टी असताना देखील दोन्ही घटक ऍट अ टाइम तुम्ही निवडू शकत नाही. मग आता ह्याच उदाहरणाकडे 2 विवाहासाठी आवडलेली स्थळं आहेत, 2 मुली आहेत, दोन्हीपैकी एकच स्थळ त्याला निवडायचं. का असं होतं? दोन्हीही करून टाकू, आपल्या कल्चरनुसार, आपल्या नॉर्म्सनुसार, आपल्या स्टँडर्डनुसार ह्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत. म्हणून ह्या 2 गोष्टींपैकी ज्यावेळेला एक घटक हा तुम्हाला निवडायचा असतो, तुमच्या ठिकाणी निर्माण होणारा जो संघर्ष असतो त्याला आपण प्रगमन संघर्ष म्हणून ओळखलं जात असतं. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे वर्जन संघर्ष. वर्जन, अव्हॉइडन्स, अनाकर्षण, न आवडणारा, बऱ्याचशा त्रुटी किंवा दोष तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणारा जो संघर्षाचा प्रकार आहे त्याला आपण वर्जन संघर्ष. वर्जन संघर्षाच्या संदर्भानुसार देखील आपण तशीच एक डायग्राम काढली. त्या डायग्रामकडे आपण जात असताना हे तुम्ही आहात असं कन्सिडर करा आणि ह्या 2 गोष्टी आहेत, न आवडणाऱ्या, मायनसचं साईन दिलेलं आहे. मग न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, तर वर्जन संघर्षाच्या संदर्भामध्ये मराठीतली एक खूप छान फ्रेज आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर. अशा सिच्युएशन मध्ये, अशा कंडिशन मध्ये तुम्ही अडकलेले असता आणि त्यावेळेला तुमच्या ठिकाणी जो संघर्ष निर्माण होतो त्याला आपण वर्जन संघर्ष म्हणून ओळखलं जातं. आता ह्या वर्जन संघर्षाकडे मी तुम्हाला पुन्हा घेऊन येत असताना
न आवडणाऱ्या गोष्टी, नकारात्मक गोष्टी ह्या वर्जन वर्जन संघर्षामध्ये असतात. मग वर्जन वर्जन संघर्षामध्ये आपण हीच उदाहरण बघू. म्हणजे हे उदाहरण थोडंसं तुम्हाला यूज टू आहे, आवडलेलं उदाहरण असेल. पुन्हा विवाहासाठी तुमच्या क्लासमधला एखादा मुलगा आहे, आफ्टर 10 इयर, त्यावेळेला तर विवाहाची स्थिती आणखी थोडीशी बिकट झालेली असते. आणि मग अशा कालावधीमध्ये पुन्हा ह्या एक्स नावाच्या मुलाला 2 स्थळं येतात आणि दोन्ही स्थळं ही त्याला न आवडणारी असतात, न पटणारी असतात, न आवड असते त्याची, न पटणारी असतात. परंतु कंडिशन अशी असते बाहेर, याला तरी 2 स्थळं आली, बाकीच्या काही मुलांची किंवा त्याच्या मित्रांची लग्नच होत. आणि अशा कंडिशन मधनं न आवडणाऱ्या या दोन्ही स्थळासाठी वडिलांचा अट्टहास असेल, रिलेटिव्हचं प्रेशर असेल, सोसायटीतलं स्टँडर्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून त्या एक्स नावाच्या ह्या मुलाला त्या दोन्हीपैकी कुठलं तरी एक स्थळ हे त्याला निवडायचं असतं. आणि त्यावेळेला त्याच्या ठिकाणी जो संघर्ष निर्माण होतो त्याला आपण वर्जन वर्जन संघर्ष म्हणून ओळखलं जात असतं. मग आता ह्या वर्जन वर्जन संघर्षाकडे ज्यावेळेला आपण जातो तर ह्या दोन्ही गोष्टी न आवडणाऱ्या असतात, त्या दोन्ही गोष्टी न पटणाऱ्या असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुन्हा आत्ता दिलेले जे काही उदाहरण असेल, कोविडची लस आणि कोविडची लस घ्यायलाही तुम्हाला आवडत नाही आणि कोरोना झालेला देखील तुम्हाला आवडत नाही. मग कोविड की व्हॅक्सिन, त्या दोन्ही गोष्टी, व्हॅक्सिनची भीती वाटते, कोरोनाची देखील प्रचंड भीती वाटते. परंतु दोन्हीही न आवडणाऱ्या गोष्टी, मग कोरोना होऊ नये म्हणून तुम्हाला काहीतरी कोविडची व्हॅक्सिन किंवा जी लस असेल, कोवॅक्स किंवा कोविशिल्ड, तर या दोन्हीपैकी कुठला तरी एक घटक निवडीचा संघर्ष हा तुमच्या ठिकाणी असतो. त्यावेळेला देखील वर्जन वर्जन संघर्ष हा तुमच्या नजरेसमोर किंवा तुमच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतो. आता वर्जन वर्जन संघर्षाच्या संदर्भात कालही मी उदाहरण दिलं होतं. उदाहरणार्थ मुलींना भात खायला खूप आवडतो, परंतु जाड होईल म्हणून त्या मुली भात खात नसतात. मग इथे देखील मुलींच्या ठिकाणी वर्जन वर्जन संघर्ष हे निर्माण होताना दिसून येत असतं. आता त्याच्यानंतरच्या पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय, प्रगमन वर्जन संघर्ष, अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. आता ह्या अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट कडे आपण जात असताना प्रगमन आवड असलेला भाग, वर्जन ना आवड असलेला भाग. मग प्रगमन मध्ये खूप साऱ्या काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी असतात, धनात्मक बाबी असतात. वर्जन मध्ये खूप साऱ्या गोष्टी या नकारात्मक असतात. मग इथे जर समजा आपण बघितलं ह्या उदाहरणाच्या संदर्भामध्ये, धरलं तर पळतं, नाही धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशा टॅगलाईन नुसार प्रगमन वर्जन संघर्ष आपण बघण्याचा प्रयत्न करतो. मग इथे एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. उदाहरणार्थ गुलाबाचं फूल आहे, तुम्हाला खूप आवडतं. गुलाबाचं फूल तुमच्या दृष्टिकोनातून ते प्रगमन आहे, तुमची आवड. परंतु त्याच गुलाबाच्या फुलाला वर्जनच्या दृष्टिकोनातून खूप सारे काटे असतात. मग गुलाबाचं फूल तुम्हाला आवडतं, परंतु त्याच्यामध्ये नकारात्मक बाबी कोणत्या असतात? त्याचे काटे. मग हा भाग तुमच्या ज्या वेळेला ते तोडावं की तोडू नये किंवा ते घ्यावं की घेऊ नये असा जो काही घटक निर्माण होतो, तर तो प्रगमन वर्जन संघर्षाच्या दृष्टिकोनातून निर्माण होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आता प्रगमन वर्जन संघर्षाच्या संदर्भामध्ये आपण पुन्हा एक उदाहरण बघू किंवा त्या उदाहरणाकडे आपण जात असताना, उदाहरणार्थ तुम्ही ध्येयवेळी विद्यार्थी आहात, सगळ्या गोष्टी माहिती आहे. समजा पुन्हा विवाहाच्या संदर्भातलंच एखादं उदाहरण आपण घेऊ. आपल्या क्लासमधला एखादा हँडसम तरुण आहे आणि त्या तरुणाला आणखी काही दिवसांनी आफ्टर 10 इयर्स असं कन्सिडर करा, एक विवाहासाठी एक स्थळ आलं. विवाहासाठी आलेलं जे काही स्थळ असेल, ती मुलगी उच्च शिक्षित आहे,
गव्हर्नमेंट सर्वंट आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या धनात्मक आहेत, प्रगमन आहे. परंतु ती मुलगी दिसायला चांगली नाही, हा घटक वर्जन आहे. याच्याही थोडंसं अपोज जर समजा आपण बघितलं, ती मुलगी दिसायला खूप छान आहे, सुंदर आहे, आकर्षक आहे, प्रगमन बाब, परंतु ती मुलगी एका पायाने अपंग आहे, एका डोळ्याने अंध आहे. प्रगमन वर्जन संघर्ष. नोकरीवाली जर मुलगी करायची असेल तर सौंदर्य हे थोडंसं काहीतरी गौण आहे, किंवा सौंदर्यवती करायची असेल तर दुसरा एखादा कुठला तरी घटक हा त्याच्या ठिकाणी गौण आहे. मग अशा वेळेला देखील तुमच्या ठिकाणी निर्माण होणारा जो संघर्षाचा प्रकार असतो त्याला आपण प्रगमन वर्जन संघर्ष म्हणून ओळखलं जात असतं. आणि आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊ आपण, द्विधा प्रगमन वर्जन संघर्ष. आता द्विधा प्रगमन वर्जन संघर्षाचं उदाहरण सांगत असताना संकल्पना आता तुम्हाला माहिती आहे की प्रगमन वर्जन काय आहे. इथे आपण काही बाबी बघितल्या, परंतु डबल अप्रोच अवॉइडन्स कॉन्फ्लिक्ट. मग आपण ह्या उदाहरणाकडे आपण जात असताना किंवा ह्या कॉन्सेप्टकडे आपण जात असताना एक उदाहरण सांगतो आणि त्याच्यानंतर मी संकल्पनेवरती येतो. उदाहरणार्थ, तुम्हाला खूप छान नोकरी लागली, खूप जास्त पगाराची नोकरी आहे. इथे पगार तुम्हाला जास्त आहे, जास्त पगाराची तुम्हाला नोकरी लागली, परंतु ही नोकरी कुठे लागली? महाराष्ट्राच्या बाहेर. आणि तुम्हाला कमी पगाराची नोकरी लागली आणि ही नोकरी कुठे आहे? तुमच्या घराजवळ. काय निवडाल तुम्ही? जास्त पगाराची नोकरी लागली.